श्रीमंत लोकांच्या सोसायटीच्या अपार्टमेंटमध्ये 13व्या मजल्यावर अग्रवाल कुटुंब राहत होते. या कुटुंबामध्ये एकूण 4 सदस्य होते. घराचे प्रमुख राकेश अग्रवाल, त्यांची बायको रेणू अग्रवाल आणि त्यांची 2 मुले शुभन आणि तमन्ना. हे कुटुंब स्टीलच्या व्यवसायाशी संबंधित होते. सनतनगर येथे त्यांची एक चांगलं मोठं दुकान होतं. नवरा आणि मुलगा हा व्यवसाय सांभाळत होता. मुलगी बाहेर राज्यात राहून शिक्षण घेत होती. सामान्यतः उंच अपार्टमेंटमध्ये लोक एकमेकांच्या आयुष्यात फारसा हस्तक्षेप करत नाही. शेजारच्या फ्लॅटमध्ये काय चालले हे देखील सहसा माहीत नसतं. आजकाल फ्लॅट्सच असे बनवले जातात की ते साऊंडप्रूफ असतात, म्हणजे एका घरातील आवाज दुसऱ्या घरात जात नाही. लोकांनी कितीही आवाज केला तरी शेजारच्यांना कळत नाही. लोक आपापल्या कामातच व्यस्त असतात. तरीही असे सर्वत्र घडतेच असे नाही. काही सोसायट्यामध्ये लोक एकमेकांशी मिळून मिसळून राहतात, पण असे दृश्य फारच क्वचित दिसायला मिळतं. या फ्लॅटमध्ये 3च लोक राहत होते. रेणू अग्रवाल, त्यांचा नवरा राकेश आणि मुलगा शिवम. मुलगी बाहेर राज्यात राहून शिक्षण घेत होती. नवरा आणि मुलगा रोज दुकानावर जात होते, म्हणून रेणू अग्रवाल यांना पूर्ण दिवस घरी एकटीलाच राहावे लागत होते. तिचे वय जवळपास 50 वर्ष होते. तिची तब्येत फारशी ठीक राहत नव्हती. घरातील सर्व कामे तिला एकटीलाच करावी लागत होती. घरात अनेक लहान मोठी कामे असतात जी कधी कधी करणे खूप अवघड जाते. अग्रवाल कुटुंब 13व्या मजल्यावर राहत होते आणि त्यांच्यावर 14व्या मजल्यावर त्यांच्या ओळखीचे आणखी एक कुटुंब राहत होतं. कदाचित ते त्यांचे नातेवाईक होते. त्यांच्या घरी एक घरकाम करणारा नोकर काम करत होता. त्याला तिथे काम करत करत जवळपास 11 महिने झाले होते. अनोळखी शहरात घरकाम करणारी व्यक्ती कशी शोधायची, त्यासाठी आजकाल इंटरनेटचा वापर केला जातो. अनेक एजन्सी असतात ज्या प्रशिक्षित हाऊस हेल्प उपलब्ध करून देतात. 14व्या मजल्यावरच्या कुटुंबाने अशाच एका एजन्सीकडून त्या नोकराला कामावर ठेवले होते. तो कामात खूप चांगला निघाला. तो सर्व कामे अगदी व्यवस्थित करत होता. घर साफ करणे आणि घरातील इतर कामे करणे. त्या कुटुंबाने त्याला एक स्कूटी गाडी दिली होती, ज्यामुळे बाहेरून सामान त्याला आणायला सोपे होईल. तो स्कूटीवरून जाऊन घरातील सामान, भाज्या आणि किराणा आणत असायचा. कुटुंबातील लोक त्या नोकरावर खूप खुश होते. आता येऊया मुख्य घटनेकडे. 10 सप्टेंबर 2025चा दिवस होता. सकाळी सुमारे 10:30 वाजता नवरा राकेश अग्रवाल आणि मुलगा शुभम अग्रवाल दोघेही नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले. हा दिवसही इतर दिवसांसारखाच वाटत होता, पण तसे फक्त वाटत होते. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली. संध्याकाळी सुमारे 5 वाजता वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका नातेवाईकाने शुभमला फोन केला. त्याने सांगितले की तो बराच वेळ त्याच्या नोकराला फोन करत आहे, पण तो नोकर फोन उचलत नाही. तो कुठे गेला आहे हे समजत नाही. त्यांनी शुभमला विचारलं, तू तुझ्या घरातील नोकराला विचारशील का? कदाचित तो त्याच्यासोबत असेल. शिवमच्या घरी देखील एक नोकर काम करत होता. त्यालाही त्याने त्याच ऑनलाईन एजन्सीकडून हायर केले होते. तोही कामात चांगला होता. वेळेवर सर्व कामं करत होता. आईला मदत करत असायचा. बाजारातून सामान आणत असायचा. त्याचा स्वभाव देखील चांगला होता आणि तो मिळून मिसळून राहणारा होता. दोन्ही घरातील नोकर एकमेकांना ओळखत होते. आता त्यांच्यात काय संबंध आहे हे पुढे समजेल. नातेवाईकांनी सांगितलं की त्यांच्या हाऊस हेल्पशी संपर्क होत नाही. तू तुझ्या नोकराला विचार. जर तो त्याच्यासोबत असेल तर त्याला फोनवर बोलव. शुभमने आपल्या नोकराला फोन केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ होता. त्याने फोन का बंद केला होता? कारण तो सहसा घरातच राहत असायचा. मग शुभमने आपल्या आईला फोन केला, पण त्याने देखील फोन उचलला नाही. शुभमने अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण आईकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. रेणूजीची एक सवय होती, जर त्या कामामध्ये व्यस्त असतील तर त्या नक्की परत फोन करायच्या. म्हणून सुरुवातीला शुभमला वाटलं की त्याची आई कदाचित कामामध्ये व्यस्त असेल, म्हणून तो थोडा वेळ थांबला.
त्याने वडिलांना देखील सांगितलं की आई फोन उचलत नाही. दोघांनी सुमारे 1.5 तास वाट पाहिली, पण रेणुजींचा फोन परत आला नाही. त्यानंतर पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी वडिलांनी फोन केला, पण तो देखील फोन उचलला गेला नाही. आता थोडी चिंता वाढू लागली. नोकराचा फोन बंद आहे आणि बायको रेणू देखील फोन उचलत नाही. नक्की काय झालं असेल? संध्याकाळी सुमारे 6:30 ते 7च्या दरम्यान राकेश अग्रवाल घरी पोहोचले. त्यांनी डोरबेल वाजवली, दरवाजा ठोठवला, पण आतून त्यांना कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा लॉक होता. आता काय करावे? कदाचित बायको बाहेर गेली असेल असे त्यांना वाटले. पण जर बाहेर गेली असेल तर फोन तरी उचलला असता. पुन्हा फोन केला, पण अजूनही ती प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर राकेशने बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डसोबत बोलला. तिथे चिदंबर गुरु नावाचा प्लंबर होता. त्याला सांगितले गेले की बाल्कनीच्या मार्गाने आत जाऊन दरवाजा उघड. बिल्डिंगचे अधिकारी, सिक्युरिटी गार्ड आणि काही नातेवाईक देखील तिथे जमा झाले. 14व्या मजल्याच्या बाल्कनीतून सुरक्षित पद्धतीने प्लंबर 13व्या मजल्यावर उतरला. सामान्यतः उंच इमारतीमध्ये लोक बाल्कनीचा दरवाजा लॉक करत नाही, कारण वरून कुणी आत येणे शक्य नसते. इमारतीमध्ये कडक सुरक्षा होती. सर्वत्र CCTV कॅमेरे होते, सिक्युरिटी गार्ड तैनात होते आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चौकशी आणि तपासणी होत असायची. कसं तरी चिदंबर गुरु 13व्या मजल्यावर उतरला आणि बाल्कनीतून आत गेला. पण आत प्रवेश करताच समोरचे दृश्य पाहून त्याच्या तोंडून किंकाळी निघाली. हॉलमध्ये रेणूजी जमिनीवर पडली होती. तिचे हातपाय दोऱ्याने बांधले होते. आजूबाजूला लाल पदार्थ पसरलेला होता. फरशीपासून सोफ्यापर्यंत अनेक ठिकाणी रक्ताचे डाग दिसत होते. सोफ्याच्या बाजूला आणखी एक फर्निचर होती. त्यावर एक प्रेशर कुकर ठेवला होता. त्यावर देखील अनेक डाग होते. कदाचित त्याचाच वापर तिला मारण्यासाठी केला असावा. राकेश ते दृश्य पाहून तिथेच बेशुद्ध झाले. कुणीतरी लगेच पोलिसांना माहिती दिली. बिल्डिंगच्या अधिकाऱ्यांनी देखील कुक्कटपल्ली पोलीस ठाण्यात कळवले. थोड्याच वेळात पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. इतके मात्र स्पष्ट झाले होते की येथे मोठी घटना घडली आहे. पोलिसांनी लगेच जागा सील केली आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. SP, ASP आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉड यांना देखील बोलावण्यात आलं. दरम्यान सामान्यपणे लोकांची ही गर्दी जमा होऊ लागली. मीडिया प्रतिनिधी देखील तिथे पोहोचले. कोणालाही समजत नव्हतं की हे सर्व नेमकं कसं घडलं. रेणूजींच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्रांच्या अनेक जखमा होत्या. डोक्यावर जड वस्तूने मारल्याचे दिसत होते. कदाचित प्रेशर कुकरचा वापर झाला असावा. घटनास्थळावरून पोलिसांना किचनमध्ये वापरली जाणारी कात्री आणि चाकू देखील मिळाले. राकेश अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी घराच्या इतर भागात देखील तपास सुरू केला. घरातील कपाटे आणि ड्रॉवर उघडे पडले होते. त्यातले काही वस्तू देखील गायब झाल्या होत्या. निरीक्षणादरम्यान हेही समजले की रेणूजीने घातलेले दागिने, तसे मंगळसूत्र, अंगठी, कंगन हे देखील गायब झालं होतं. कपाटात ठेवलेले पैसे आणि महागडे दागिने देखील सापडले नाही. काही आर्टिफिशियल आणि फॅन्सी दागिने देखील गायब होते. याशिवाय मुलगा आणि नवरा यांचे घड्याळ देखील गायब झाले होते. काही जुने मोबाईल फोन देखील गायब होते. म्हणजे येथे चोरी झाली होती. घरात एक लॉकर देखील होता. त्या लॉकरमध्ये कोणतीही वस्तू गायब नव्हती, पण लॉकर उघडण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. बहुधा तो उघडता आला नाही, म्हणून चोरांनी तो तसाच सोडून दिला. लॉकरमधील सामान सुरक्षित राहिलं होतं. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने संपूर्ण घराची तपासणी सुरू केली. जो कोणी येथे आला असेल त्याने काही ना काही पुरावा नक्कीच मागे सोडला होता. या तपासासाठी 5 वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या. कुक्कटपल्ली पोलीस, बालानगर सेंट्रल क्राईम स्टेशन आणि सायबराबाद स्पेशल ऑपरेशन्स टीम यांचे अधिकारी या तपासात जोडले गेले. या प्रकरणाचा संपूर्ण तपास करणे आवश्यक होते. ही घटना बातम्यांमध्ये वेगाने पसरत होती, कारण ही घटना साधी नव्हती. ती एका
पॉश आणि श्रीमंत परिसरात घडली होती. तेथे अगदी कडक सुरक्षा होती, तरी देखील अशी घटना घडली होती. म्हणून हे प्रकरण हाय प्रोफाईल सारखे झाले होते. संपूर्ण परिसरातील पोलिसांना अलर्ट करण्यात आले. तपासाशिवाय कोणालाही बाहेर जाऊ दिले जात नव्हते. दरम्यान 5ही तपास पथकांना वेगवेगळी कामे देण्यात आली. इमारतीमधील अनेक CCTV कॅमेरे होते. एका टीमने ते फुटेज तपासायला सुरुवात केली. घरातील सर्व लोकांचे कॉल्स रेकॉर्ड आणि लोकेशन तपासले जाऊ लागले. बिल्डिंगमधील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी देखील झाली. कदाचित कुणीतरी संशयास्पद व्यक्ती पाहिली असेल. फॉरेन्सिक टीमने फिंगरप्रिंट आणि पावलांचे ठसे गोळा केले. दरम्यान बाथरूमजवळ काही कपडे सापडले. त्यावर लाल पदार्थांचे डाग होते. हे कपडे घरातील कोणाचेच नव्हते. असे वाटत होते की गुन्हेगारांनी हे कपडे इथे सोडले असावे आणि घरातील इतर कपडे घालून ते निघून गेले. कुटुंबाकडून समजले की घरातील नोकर गायब आहे. वरच्या मजल्यावर काम करणारा नोकर देखील फोन उचलत नव्हता. वरच्या मजल्यावर काम करणाऱ्या नोकराचे नाव रोशन सिंग होतं आणि 13व्या मजल्यावर अग्रवाल कुटुंबाकडे काम करणाऱ्या नोकराचे नाव हर्ष कुमार असे होतं. एकाचे वय 22 होते तर दुसऱ्याचे वय 20 होते. दोघेही ऑनलाईन एजन्सी मार्फत या बिल्डिंगमध्ये कामाला आले होते. रोशनला येथे 11 महिने झाले होते आणि हर्षला फक्त 3 महिने झाले होते. हे दोघेही कोलकाता येथील एका एजन्सीमार्फत येथे कामाला आले होते. त्या एजन्सीचे मालक शंकर नावाचा माणूस होता. त्याचे काम असे होते की उत्तराखंड, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश या भागातील लोकांना कामावर घेणे आणि त्यांना प्रशिक्षक देणे आणि विविध घरांमध्ये हाऊस हेल्प म्हणून पाठवणे. रोशन आणि हर्ष या दोघांना दोन्ही कुटुंबांनी 15,000 हजार रुपयांच्या पगारावर ठेवले होते. हे पैसे एजन्सीला दिले जात होते. त्यानंतर एजन्सी आपल्या पद्धतीने त्या कामगारांना पैसे देत असायची. पोलिसांनी त्या एजन्सीसोबत संपर्क साधला आणि त्या दोघांबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्या दोघांचेही फोन नंबर ट्रॅक करण्यासाठी ठेवले गेले. तसेच त्यांचे कॉल डिटेल तपासले जात होते. शेवटच्या वेळी त्यांनी कोणासोबत संपर्क साधला हे पाहिले जात होते. रोशन जी स्कूटी वापरत होता ती स्कूटी देखील इमारतीत नव्हती. ती देखील गायब होती. बहुधा गुन्हेगार त्या स्कूटीवरून पळून गेले असावे. पोलिसांचा पहिला संशय आता या दोन्ही नोकरांवर गेला होता, कारण ते दोघेही बऱ्याच वेळापासून गायब होते आणि त्यांचे फोन देखील बंद होते. त्यांचे सामान देखील घरात नव्हते. जणू ते घर सोडूनच निघून गेले होते. अग्रवाल कुटुंबाच्या फ्लॅटच्या कॉरिडॉरमध्ये एक CCTV कॅमेरा बसवला होता. संध्याकाळी सुमारे 5 वाजता ते दोघे जण फ्लॅटमधून बाहेर पडताना दिसले. पोलिसांनी आधीचे फुटेजही तपासले. ते फ्लॅटमध्ये त्यांनी कधी प्रवेश केला होता हे त्यांनी पाहिले. जेव्हा ते फ्लॅटमध्ये प्रवेश करत होते तेव्हा त्यांनी वेगळे कपडे घातले होते आणि बाहेर जाताना त्यांच्या अंगावर दुसरे कपडे होते. म्हणजे पोलिसांचा संशय आता योग्य दिशेने जात होता. फ्लॅटमध्ये प्रवेश करताना त्यांनी जे कपडे घातले होते तेच कपडे घरात सापडले होते आणि त्या कपड्यावर लाल पदार्थांचे डाग होते. फ्लॅटमधून बाहेर पडताना त्यांनी घरातील मुलाचे कपडे घातले होते. फ्लॅटमधून बाहेर पडताना त्यांच्या हातात एक बॅग देखील होती. ती बॅग थोडी जड दिसत होती. बहुधा चोरी केलेले सामान त्यात असावे. सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास ते दोघे फ्लॅटमधून बाहेर पडले. ते लिफ्टजवळ आले आणि काही वेळ थांबले. दरम्यान दुसऱ्या बाजूची लिफ्ट आली आणि ते दोघे त्या दिशेने गेले. तेवढ्यात त्यापैकी एक जण पुन्हा फ्लॅटच्या दरवाजाजवळ आला. त्याने आपली चप्पल बदलली आणि दुसरी चप्पल घातली. त्यानंतर ते दोघे लिफ्टमध्ये गेले. लिफ्टमध्ये देखील CCTV कॅमेरा बसवलेला होता. कॉरिडॉरमधील फुटेजमध्ये त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण लिफ्टमधील कॅमेऱ्यात त्यांची ओळख स्पष्ट होत होती. ते दोघे रोशन आणि हर्षच होते. ते सुमारे 50 सेकंद लिफ्टमध्ये होते. त्यावेळी ते दोघे एकमेकांसोबत बोलत होते. ऑरेंज रंगाचे कपडे घातलेला माणूस आपल्या मानेभोवती काहीतरी पुसत होता. दोघेही ताजेतवाने दिसत होते, जणू ते आत्ताच आंघोळ करून आले असावे. बहुधा गुन्हा करताना त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग लागले होते, म्हणून त्यांनी त्याच घरात आंघोळ केली असावी. त्यानंतर त्यांनी आपले कपडे बदलले आणि जुने कपडे तिथे सोडून ते निघून गेले. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा कोणताही भाव नव्हता. ते दोघे हसत खेळत बोलत होते. त्यानंतर ते पार्किंग एरियात गेले आणि तिथून स्कूटी घेऊन ते निघून गेले.
लाल टी शर्ट घातलेला स्कूटी चालवत होता आणि दुसरा मागे बसला होता. त्याच्या हातात जी बॅग होती, कारण ते दोघे त्याच इमारतीत काम करत होते म्हणून सिक्युरिटी गार्डला देखील त्यांच्यावर संशय आला नाही. ते दोघेही झारखंडमधील रांचीचे रहिवासी होते. तेलंगणा पोलिसांनी झारखंड पोलिसांसोबत संपर्क साधला. त्यानंतर 5 पैकी 2 तपास पथके झारखंडमधील रांचीकडे रवाना झाले, कारण शक्यता होती की ते दोघेजण आपल्या गावाकडे गेले असतील. दरम्यान प्राथमिक तपासानंतर रेणूचा मृतदेह सिकंदराबाद येथील गांधी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. 11 सप्टेंबर रोजी त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. सुमारे 1 तास संपूर्ण प्रक्रिया चालली. त्यानंतर मृतदेह कुटुंबाला देण्यात आला. डॉक्टरांनी काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. तिच्या शरीरावर 40पेक्षा जास्त जखमा आढळल्या. त्यापैकी अनेक जखमा तीक्ष्ण शस्त्राने झालेल्या होत्या. डोक्यावर जड वस्तूने वार केला होता. घटनास्थळी प्रेशर कुकर आणि कात्री चाकू आधी सापडले होते. प्रश्न असा होता की त्या नोकरांनी असे का केले? ते इच्छित असते तर कोणताही इजा न करता त्यांनी चोरी केली असती. ही घटना 10 सप्टेंबरपासून न्यूज चॅनेलमध्ये चर्चेत होती. सोशल मीडियावर CCTV फुटेज व्हायरल होत होती. पोलिसांच्या मते ही घटना दुपारी 3 ते 5 वाजण्याच्या दरम्यान घडली आणि सुमारे 7 वाजता हा प्रकार सर्वांच्या पुढे आला. स्कूटीवरून ते दोघे बाहेर पडले तेव्हा ते नेमके कुठे गेले असतील? CCTVच्या मदतीने पोलीस त्यांचा मागोवा घेऊ लागले. ते KPHP कॉलनीच्या दिशेने जाताना दिसले. दरम्यान अग्रवाल कुटुंबाच्या घरी लोकांची ये-जा सुरू होती. उच्च पदस्थ पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते तिथे येत होते. सर्वजण कुटुंबाला सांत्वना देत होते. कुकुटपल्लीचे BRS आमदार यांनी देखील या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या मते कुटुंबाला वाटत होते की जेव्हापासून हर्ष येथे कामाला आला होता तेव्हापासूनच त्यांची नजर घरातील पैसे आणि दागिन्यावर होती. आमदार पुढे म्हणाले की फक्त 300 मीटर अंतरावर ACP ऑफिस आहे, तरीही अशा मोठ्या घटना याच परिसरात घडत आहे. यापूर्वी देखील अशी एक घटना घडली होती. अर्ध्या किलोमीटर अंतरावर लुटीची घटना झाली होती. मग येथे कायद्याची अंमलबजावणी नेमकी कशी होत आहे? इमारतीतील इतर घरामध्ये देखील नोकरचाकर काम करत होते. ते इतर राज्यातील लोक होते. त्या घटनेनंतर इमारतीमधील इतर कुटुंबांना देखील भीती वाटू लागली. इतकी सुरक्षा असताना देखील अशा घटना घडत असतील. CCTVच्या फुटेजमधून पोलिसांना समजले की रोशन आणि हर्ष हाफिज पेठ रेल्वे स्टेशनपर्यंत गेले होते. तिथेच पोलिसांना स्कूटी सापडली. त्यावरून असे वाटत होते की ते दोघेजण ट्रेनने पळून गेले असावेत. सुरुवातीला वाटले की ते रांचीला गेले असतील, पण तोपर्यंत ही घटना माध्यमांपर्यंत पसरली होती. म्हणून ते सावध झाले असतील आणि कदाचित दुसरीकडे पळाले असतील. रेल्वे स्टेशनच्या तपासात पोलिसांना काही ठिकाणांची माहिती मिळाली, जसे की महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, कर्नाटकमधील विजयपुरा आणि चिट्टापुरा. कदाचित ते आपल्या गावाकडे न जाता इतरत्र पळाले असतील. रेल्वे स्टेशनवर तपास करताना असे आढळले की ते हाफिजपेठ ते सिकंदराबाद इतक्याच अंतराचे तिकीट त्यांनी घेतले होते. आता 12 सप्टेंबरचा दिवस उजाडला होता. त्याच दिवशी एका कॅब मालकाने कुकुटपल्ली पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्याने सांगितले की त्याच्या कॅबमध्ये रोशन आणि हर्ष बसले होते. तो एक कॅब मालक होता जो आपली कार कॅब म्हणून चालवण्यासाठी ड्रायव्हरला देत असायचा. 10 सप्टेंबरच्या रात्री त्याच्या कॅबची बुकिंग झाली होती. ती बुकिंग हैदराबाद ते रांची या प्रवासासाठी होती. त्यांनी 15,000 रुपये ॲडव्हान्स ऑनलाईन दिले होते. कॅब ड्रायव्हरने त्याच रात्री सुमारे 1 वाजता कोंडापूर येथून त्यांना उचलले आणि 11 सप्टेंबरच्या रात्री सुमारे 9 वाजता त्यांना रांची येथे सोडले. हा प्रवास खूप लांब होता. मधल्या मार्गामध्ये खाण्यापिण्यासाठी थांबावे लागले होते. या प्रवासादरम्यान ड्रायव्हरशी त्यांची गप्पा झाल्या, म्हणून ड्रायव्हरला त्यांचे चेहरे लक्षात राहिले. जेव्हा ड्रायव्हर परत हैदराबादला आला तेव्हा त्याने इंस्टाग्रामवर CCTV फुटेज पाहिले. हे फुटेज पाहताच त्याला धक्का बसला, कारण जेव्हा त्याने रांचीला सोडले होते तेच दोघे त्या व्हिडिओमध्ये दिसत होते. मग ड्रायव्हरने ही माहिती कॅब मालकाला दिली आणि कॅब मालकाने पोलिसांना कळवले. तेव्हापर्यंत पोलीस संभ्रमात होते की आरोपी नेमके कुठे गेले असतील. पण कॅब ड्रायव्हरच्या माहितीतून महत्त्वाचा धागा मिळाला. तो म्हणजे ते दोघे रांचीला गेले होते.
दरम्यान पोलिसांची एक टीम आधीच रांचीला पोहोचली होती. 12 सप्टेंबरच्या संध्याकाळी झारखंड पोलिसांच्या मदतीने 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यामध्ये हर्षकुमार, रोशन सिंग आणि राजू वर्मा असे 3 जण होते. आता प्रश्न होता, हा राजू वर्मा कोण? या प्रकरणात त्याची नेमकी काय भूमिका होती? कारण तो CCTV कॅमेऱ्यामध्ये कुठेही दिसत नव्हता आणि तो शहरात देखील नव्हता. तो झारखंडमध्ये होता. तरीही पोलिसांना त्याच्यावर संशय का होता? पोलिसांनी ट्रान्झिट रिमांड घेऊन या 3घांना हैदराबादला आणलं. तपासादरम्यान आणखी एक नाव समोर आलं. ते होतं निखिल. त्याला दिल्लीमधून अटक करण्यात आलं. रोशन सिंग सनलेक अपार्टमेंटमध्ये गेल्या 11 महिन्यापासून काम करत होता. त्याला 14व्या मजल्यावर राहणाऱ्या अग्रवाल कुटुंबाच्या नातेवाईकांनी एका एजन्सीमार्फत कामावर ठेवलं होतं. ही एजन्सी घरकाम करणाऱ्या लोकांची सेवा पुरवत होती. ही एजन्सी कोलकाता येथील शंकर नावाचा माणूस चालवत होता. रोशन सिंगच्या विरोधात 2023मध्ये झारखंडमध्ये 3 गुन्हे नोंदवले गेले होते. त्यापैकी 2 लुटमारीचे प्रकरण होते आणि एक प्रकरण IPC कलम 307 अंतर्गत खून करण्याच्या प्रयत्नामध्ये होता. साधारणपणे एखाद्याला कामावर ठेवण्यापूर्वी त्याचे बॅकग्राऊंड तपासला जातो. तो माणूस कसा आहे, त्याचे कुटुंब कसे आहे, त्याच्यावर कोणत्याही गुन्हेगारी इतिहास आहे का, तो कोणत्या तरी गुन्ह्यात अडकलेला आहे का. पण ही एजन्सी त्याची पडताळणी कशी केली हे त्यांना समजत नाही. कारण ज्याच्यावर 3 गंभीर गुन्हे आहे त्याला कुणी घरात कामावर का ठेवेल? तो का विश्वास ठेवेल? हर्षकुमार हा रोशनच्या गावाचाच रहिवासी होता. तो रोशनचा मित्र होता. हा मुलगा नशेच्या पदार्थांच्या आधी गेला होता. त्याला कोलकात्यामधील एका रिहॅब सेंटरमधील भरती केलं होतं. तो रिहॅबमधून बाहेर आला तेव्हा त्याचा मित्र रोशन आधीच काम करत होता, म्हणून रोशनने त्याला त्याच एजन्सीमध्ये काम मिळवून दिले. अग्रवाल कुटुंबाकडे आधीही एक हाऊस हेल्प होता, पण तो व्यवस्थित काम करत नव्हता. त्याशिवाय त्याने नोकरी सोडून गावाला जाण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून अग्रवाल कुटुंब नवीन हाऊस हेल्प शोधत होते. कारण वरच्या मजल्यावर त्यांचे नातेवाईक राहत होते, म्हणून त्यांच्याकडे त्यांचं येणं जाणं होत असायचं. त्यांच्या नोकरासोबत देखील त्यांचे बोलणे होत असायचे. याच दरम्यान अग्रवाल कुटुंबाला त्या ऑनलाईन एजन्सीबद्दल माहिती मिळाली आणि रोशनच्या माध्यमातून त्याचा मित्र हर्षबद्दल देखील माहिती मिळाली. घटनेच्या सुमारे 10-11 दिवस आधी हर्षला त्या एजन्सीमार्फत कामाला ठेवण्यात आलं होतं. त्याला त्याच घरात राहायचं होतं आणि घरातील कामे करायची होती. त्या बदल्यात त्याला 15,000 रुपये पगार मिळणार होता. कारण रोशन आधीपासूनच त्याच इमारतीत काम करत होता, म्हणून अग्रवाल कुटुंबाने हर्षवर सहज विश्वास ठेवला होता. पण खरे पाहता रोशनवर देखील विश्वास ठेवायला नको होता. कारण त्याची व्यवस्थित पडताळणी झाली नव्हती. पोलिसांचे देखील हेच म्हणणे होते. पोलिसांनी सार्वजनिक लोकांना एक आवाहन केले, घरात कोणालाही कामावर ठेवण्यापूर्वी त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घ्या, त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती घ्या, त्याचे कागदपत्र जवळच्या पोलीस ठाण्यात तपासून घ्या. पोलिसांच्या नोंदीमध्ये त्याच्यावर काही गुन्हे आहे का हे देखील तपासा. सर्व तपासणी केल्यानंतरच त्याला घरात कामावर ठेवा. म्हणजे त्याच्याही मनात भीती राहील की कुटुंबाला त्याच्याबद्दल सर्व माहिती आहे आणि पोलिसांना देखील माहिती आहे, म्हणून तो काही चुकीचे करणार नाही. पण इथे मात्र असे काही झालं नव्हतं. कदाचित फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड इतकीच तपासणी झाली होती. एकाच्या विरोधात 3 गुन्हे होते आणि दुसरा हा नशेच्या आधी गेला होता. वरून दोघेही जवळचे मित्र होते. येथे आल्यावर रोशनला श्रीमंत लोकांमध्ये राहण्याची सवय लागली. जेव्हा हर्ष येथे आला तेव्हा त्याने देखील आलिशान घर पाहिलं. त्याला वाटलं की या घरात खूप पैसा असेल, घरात महागडे दागिने असतील आणि पैसे देखील असतील. त्याची नजर सुरुवातीपासूनच कामावर नव्हती तर पैशावर होती. तो घरातील लोकांचे निरीक्षण करू लागला. कधी घरात किती लोक असतात, कोण कधी येतो आणि जातो, कोणती वस्तू कुठे ठेवली आहे, हे सर्व तो समजून घेत होता. 8 सप्टेंबर रोजी हर्षने आपला मित्र रोशनशी या विषयावर चर्चा केली. तो म्हणाला, आपण किती दिवस 10-12 हजार रुपयांच्या नोकरीत राहणार. रोशन देखील दररोजच्या कामाने त्रासलेला होता. 9 सप्टेंबरला दोघांनी मिळून एक योजना तयार केली. रेणू अग्रवाल हिच्या घरी चोरी करणे त्यांना सोपे वाटले. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती घरात एकटीच असायची. तिला सहज काबूत करता येईल असं त्या दोघांना वाटलं.
आणि घरात खूप पैसा असल्याची त्यांना खात्री होती. ते दोघेही बिल्डिंगच्या बाहेर अनेक लोकांशी ओळखी करून घेत होते. ते बाहेर जाऊन पार्ट्या करत होते आणि अनेकदा नशा देखील करत होते. रोशनने येथे काही लोकांशी संपर्क वाढवला होता जे रात्री नशेच्या पार्ट्या करत असायचे. घटनेच्या एक दिवस आधी 9 सप्टेंबरच्या रात्री रोशन आणि हर्ष मेदक जिल्ह्यातील टुपरन येथे गेले. तिथे नशेची पार्टी सुरू होती. त्या पार्टीत एकूण 9 लोक होते. त्याच पार्टीत निखिल नावाचा व्यक्ती देखील होता. त्याला नंतर पोलिसांनी दिल्लीमधून अटक केलं. तो सर्वांना नशेचे पदार्थ देत होता. 10 सप्टेंबरला रोशन आणि हर्ष या दोघांना योग्य संधी मिळाली. हर्षने घरातील परिस्थिती आधीपासूनच निरीक्षण केली होती. त्याने घरातील सर्व कामे लवकर पूर्ण केली. त्यानंतर घरातील नवरा आणि मुलगा कामावर गेले. त्यानंतर हर्ष देखील काही काम नसल्याचे सांगून घरातून बाहेर गेला. दरम्यान रोशन देखील तिथे पोहोचला. दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास दोघेही रेणुजीच्या घरात गेले. हर्षकडे घराची चावी होती आणि त्याला घरात येण्याची परवानगी देखील होती. तो कधीही घरात येऊ जाऊ शकत होता कारण घरातील लोकांना त्याच्यावर विश्वास होता. त्याने याच विश्वासाचा फायदा घेतला. घरात प्रवेश करताच त्याने रेणूला पैसे आणि दागिन्यांबद्दल विचारले. त्याने सांगितले की पैसे आणि दागिने कुठे ठेवले आहे ते मला सांग. पण रेणूला संपूर्ण परिस्थिती समजली होती. त्याने तिला पैसे द्यायला नकार दिला आणि त्या दोघांना तिने विरोध केला. त्यानंतर दोघांनी मिळून तिचे हात आणि पाय दोरीने बांधले. ते तयारी करूनच आले होते. घरात एक प्रेशर कुकर ठेवला होता. त्याच कुकरने तिच्या डोक्यावर त्या दोघांनी अनेक वेळा वार केले. त्यानंतर त्यांनी लॉकरचा पासवर्ड विचारला पण रेणूने तो पासवर्ड सांगितला नाही. त्यानंतर घरात ठेवलेली कात्री आणि चाकू त्या दोघांनी घेतले आणि त्यांना धमकावले की पासवर्ड सांग. पण ती बिचारी काही बोलली नाही. शेवटी त्यांनी तिची हत्या केली. त्यानंतर ते दोघे आरामात सोफ्यावर बसले. त्यानंतर एकामागोमाग दोघांनीही बाथरूममध्ये जाऊन आंघोळ केली. त्यानंतर त्यांनी आपले कपडे बदलले. जुने कपडे घरातच सोडले. त्यानंतर त्यांनी घरातील महागड्या वस्तू एकत्र करायला सुरुवात केली. त्यांनी पैसे, दागिने, घड्याळे आणि मोबाईल बॅगमध्ये ठेवले. घरात ठेवलेला परफ्यूम देखील स्वतःवर फवारला जेणेकरून कोणतीही दुर्गंधी येऊ नये. त्यानंतर सर्व वस्तू बॅगमध्ये भरून ते घरातून बाहेर पडले. ते स्कूटीवरून हाफिज पेठ रेल्वे स्टेशनकडे गेले. घरापासून सुमारे 8 किलोमीटर दूर त्यांनी स्कूटी सोडली. त्यानंतर ते सिकंदराबादपर्यंतचे तिकीट घेतले. त्यांनी विचार केला की तिथून रांचीला जावे. पण रेल्वे स्टेशनवर पोलिसांची हालचाल पाहून ते घाबरले म्हणून त्यांनी ट्रेनने जाण्याचा प्लॅन रद्द केला. त्यानंतर त्यांनी कॅब बुक केली. रोशनचा राजू वर्मा नावाचा चुलत भाऊ होता. रोशनचे रेल्वे स्टेशनवरील फ्री वायफाय वापरून राजूसोबत संपर्क साधला होता. राजूने एका महिला मित्रामार्फत कॅबचे पैसे भरले. त्यानंतर ते दोघे मध्यरात्री तिथून निघाले आणि दुसऱ्या दिवशी रात्री रांची येथे पोहोचले. राजूने त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आणि चोरी केलेले दागिने विकण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी काही दागिने त्यांनी लोकल बाजारात विकले होते. ते पोलीस परत मिळवायचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून 8 तोळे सोने जप्त केले. त्यात सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र आणि अंगठ्या होत्या. याशिवाय त्यांना 1 लाख रुपये रोख रक्कम देखील मिळाली. 2 मोबाईल फोन आणि 16 घड्याळे देखील मिळाली. काही कृत्रिम दागिने देखील जप्त करण्यात आले. तसेच अग्रवाल कुटुंबाच्या घराची चावी आणि स्कूटीची चावी देखील मिळाली. 13 सप्टेंबरला पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या प्रकरणाचा खुलासा केला. ते दोघे अल्पवेळात जास्त पैसे कमावू इच्छित होते म्हणून त्यांनी हा गुन्हा केला. हर्षने रोशनला पटवले होते की नवीन मालकाच्या घरी मोठी चोरी करता येईल. त्याला देखील वाटले की घरात खूप पैसा असेल. पण अग्रवाल कुटुंब घरात फार पैसे ठेवत नव्हते. साधारणपणे 50,000 ते 1 लाख इतकीच रक्कम ते घरात ठेवायचे. लॉकरचा पासवर्ड त्यांना मिळाला नाही म्हणून तो लॉकर तसाच राहिला. दोघांना कामावर ठेवण्यापूर्वी स्थानिक पोलिसांकडून त्यांची पार्श्वभूमी तपासली गेली नव्हती. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केलं आणि नंतर त्यांना तुरुंगात पाठवलं. त्या चौघांचे वय देखील 20 ते 22 वर्ष या वयाचे होते. तरीही त्यांनी इतका भयंकर गुन्हा केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.